त्यांनी केली। बदलापूर रेल्वे स्टेशनवरची ही दृश्य आपण पाहतोय, आत्ताची थेट दृश्य आहेत। पुन्हा एकदा पोलिसांकडून संवाद साधला जातोय आणि प्रवाशांना शांत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। आंदोलकांनी ट्रॅकवरून बाजूला व्हावं यासाठी वारंवार आवाहन केलं जातंय। आणि या गुन्ह्यामध्ये जे रात्री 12:30 वाजता गुन्हा दाखल झाला, तो गुन्हा गेल्या 12 तासानंतर दाखल झाला आणि 12 तासानंतर हा जो गुन्हा दाखल झाला आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं होतं। इथे अश्रुधुराच्या नळकांड्या फुटल्यानंतर हे आंदोलन रेल्वे स्टेशनवर आक्रमक बनलेलं आहे। शाळेच्या परिसरामध्ये आंदोलन करणाऱ्या पालकांना तसंच काही बदलापूरकरांना सुद्धा पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलं। त्यावेळेची ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। शाळेच्या परिसरामध्ये आता आंदोलन नाही, तिथे पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे। मात्र हे आंदोलक जे आहेत ते सध्या बदलापूर रेल्वे स्टेशनवर आहेत आणि मोठ्या संख्येनं आता त्या ठिकाणी आंदोलक वाढलेले देखील आहेत। शाळेच्या परिसरामध्ये आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सकाळी शांततेच्या मार्गाने शाळा परिसरात या आंदोलनाला सुरुवात झाली होती। सुरुवातीला संतप्त पालक ज्यांची मुले या शाळेत शिकतात ते शाळेच्या समोर मोठ्या प्रमाणात जमले। त्यानंतर बदलापूरकर मोठ्या संख्येने या शाळेबाहेर जमायला सुरुवात झाली। पोलिसांचा मोठा फौजफाटा तिथे तैनात होतात, पण पोलिसांच्या या बंदोबस्ताला झुगारून आंदोलक शाळेचं गेट तोडत शाळेच्या आत घुसले आणि या शाळेतल्या सामानाची शाळेची तोडफोड देखील केलेली आहे। पण पोलिसांनी परिस्थिती हातात घेतली आहे। शाळेचा ताबा आता पोलिसांनी घेतलाय आणि पोलिसांनी या भागात रूट मार्च सुद्धा केला। त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी काही वेळापूर्वी अश्रुधुराच्या नळकांड्या सुद्धा पोलिसांना फोडाव्या लागल्या आणि काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन सुरू आहे। आंदोलक अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे। त्यांची मागणी एकच आहे, आरोपीला लवकरात लवकर शिक्षा द्या, फाशी द्या, नाहीतर आरोपीला आमच्या ताब्यात द्या। आणि पोलिसांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत की भारतातल्या कायद्यानुसार असं करणं शक्य नाहीये। लवकरात लवकर या घटनेचा तपास होईल आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यासाठी आम्ही आश्वस्त करतो, असं पोलीस आंदोलकांना समजवतात आणि ही चर्चा सुरू आहे। मात्र हे सगळं सुरू कधी झालं ते आपण पाहूया। तर बदलापूरच्या नामांकित शाळेमध्ये 3.5 वर्षाच्या 2 मुलींवर लैंगिक अत्याचार झाला। लघुशंकेसाठी जाताना शाळेच्या शिपायाकडून या चिमुकलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आला। 12 ऑगस्टला एका मुलीसोबत दुष्कृत्य झालं आणि 13 तारखेला आणखी एका चिमुकलीवर अत्याचार झाले। शाळेमध्ये जायला तयार नसल्यामुळे वैद्यकीय तपासणी केली असता हा सगळा प्रकार समोर आला। त्यानंतर दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी 16 ऑगस्टला पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली। गुन्हा दाखल होण्यासाठी कुटुंबियांना 12 तास वाट पाहावी लागली होती। लघुशंकेसाठी मुलींना एकटं कसं सोडलं, सेविका सोबत का गेल्या नाहीत, असा संतप्त सवाल या ठिकाणी पालक करतायत। आरोपीवर कठोर कारवाईची कुटुंबियांची मागणी आहे आणि त्यासाठी बदलापूरकर आक्रमक झाले। सीसीटीव्ही महिला सेविका नसलेल्या शाळांना मान्यता का देता, असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे। एके लाडकी बहीण योजना नको, मात्र सुरक्षित बहीण योजना द्या, असं आंदोलकांचं म्हणणं आहे। शाळेच्या संस्थाचालकांची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। कामगारांची पार्श्वभूमी तपासण्यासाठी नियमावली तयार करू, असं मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलंय। संस्थांनी सुद्धा कामावर ठेवताना कामगारांची पार्श्वभूमी तपासावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत। गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करणार, असं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे।
त्यानंतर सुद्धा आंदोलक आक्रमक आहेत। आरोपीला आमच्या ताब्यात द्या, आम्ही शिक्षा देऊ, यासाठी हे आंदोलक आक्रमक आहेत। फाशीची जोरदार मागणी या ठिकाणी केली जाते। पोलीस मात्र वारंवार संवाद साधतायत प्रवाशांशी। काही वेळापूर्वीच 10 महिलांच्या शिष्टमंडळानं पोलिसांशी संवाद साधला, मात्र मुख्यमंत्र्यांनी इथे यावं आणि आश्वस्त करावं अशी मागणी आंदोलकांची आहे। पुन्हा एकदा पोलिसांकडून आंदोलकांशी संवाद साधला जातोय। तुमच्या